राईट डाऊन फाइंड एरिया ऑफ रिजन. राईट. सो हे 3 टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये भेटतील. सो आता आपण जे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत दॅट विल बी ऑफ एरिया बिटवीन दी कर्व. म्हणजे 2 कर्व दिलेले असतील आणि तुम्हाला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो राईट डाऊन इन्स्ट्रक्शन. फाइंड एरिया ऑफ रिजन. क्वेश्चन इज फाइंड area of region included between. Find area of region included between first y square is equal to 4x, y square is equal to 4x and y is equal to x and y is equal to x. सो तुम्हाला हे जे 2 कर्व दिलेले आहेत याच्यामधला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x हे कसलं इक्वेशन आहे? दिस इज इक्वेशन ऑफ पॅराबोला. ओके. अँड वाय इज इक्वल टू x इट्स अ इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लेट अस ड्रॉ द डायग्राम. आपण डायग्राम ड्रॉ करूयात. सो फर्स्ट कर्व काय? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x पॅराबोला. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. सेकंड वाय इज इक्वल टू x इट्स अ इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. दिस इज वाय इज इक्वल टू x. सो फर्स्ट तुमचा टास्क आहे टू ड्रॉ द एरिया. सो एरिया बिटवीन दिस 2 कर्व. एरिया कोणता येणार आहे? दिस इज द एरिया वी नीड टू फाइंड. क्लिअर आहे का? सो हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया फाइंड आउट करण्यासाठी तुमचा फॉर्म्युला काय आहे बघा. तुम्हाला काय काय गोष्टी लागतील हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे एरियाचा. याच्यासाठी काय काय रिक्वायर्ड आहे? x1 x2 सेकंड f ऑफ x आणि g ऑफ x. सो x कुठे स्टार्ट होत आहे? x या पॉईंटला. सी एरिया हा जो एरिया आहे याचा x या पॉईंटला स्टार्ट होतो आहे आणि x इथे काय होतो आहे? एंड. सो दिस इज युअर x इज इक्वल टू 0. राईट. सो तुम्हाला a चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करावे लागतील. राईट. a चे कॉर्डिनेट्स तर तुम्हाला भेटले तर इथे तुम्हाला x ची सेकंड व्हॅल्यू भेटेल. हा झाला तुमचा x1. हा तुमचा काय बनेल? x2. राईट. सो लेट अस फाइंड आउट फर्स्ट कॉर्डिनेट्स ऑफ a. राईट. कॉर्डिनेट्स आपण कसे फाइंड आउट करणार? काल आपण एक एक्झाम्पल या टाईपचं सॉल्व केलं होतं. हाऊ यू विल फाइंड कॉर्डिनेट्स ऑफ ए. टू गेट ए सॉल्विंग काय सॉल्व करावं लागेल? सी व्हॉट इज ए? ए इज इंटरसेक्शन ऑफ पॅराबोला अँड लाईन. सो एचे जर कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असेल तर तुम्हाला हे 2 इक्वेशन्स काय करावे लागतील? सॉल्व करावे लागतील. सॉल्विंग वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड वाय इज इक्वल टू x. हाऊ यू विल सॉल्व दिस? हे बघा वाय ची व्हॅल्यू किती? x. इथे पुट करून टाका. वायच्या जागी काय टाकायचं आहे? x इज इक्वल टू 4x. सो व्हॉट अबाउट x? x ची व्हॅल्यू किती आली? 4. x जर 4 आहे. राईट. x जर 4 आहे तर y किती असणार आहे? 4. क्लिअर आहे. सो दिस इज युअर x1 आणि हा काय झाला तुमचा? x2. राईट. सो लिमिट्स आपल्याला भेटल्या. सेकंड आता f ऑफ x आणि g ऑफ x तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी मेथड आपण डिस्कस केली होती. काय मेथड होती? इथून एक व्हर्टिकल लाईन जो एरिया आहे तिथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. ती व्हर्टिकल लाईन ज्या पण कर्वला पहिले इंटरसेक्ट करेल तो तुमचा काय बनेल? f ऑफ x. ती लाईन पुढे एक्सटेंड करणार जिथे पण सेकंड याला इंटरसेक्ट होईल तो तुमचा काय बनेल? g ऑफ x. सो दिस इज युअर एरिया. इथे मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. ही व्हर्टिकल लाईन पहिले कोणत्या कशाला इंटरसेक्ट करते? कशाला इंटरसेक्ट करते? पॅराबोलाला इंटरसेक्ट करते. सो पॅराबोलाचं इक्वेशन तुमचं काय बनेल? f ऑफ x. ही लाईन पुढे एक्सटेंड केली नंतर या स्ट्रेट लाईनला इंटरसेक्ट करते. सो तो हा तुमचा काय बनेल? g ऑफ x. क्लिअर आहे? या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. लेट अस राईट डाऊन फॉर्म्युला. काय फॉर्म्युला होता आपला? एरिया इज इक्वल टू इंटिग्रल
एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स dx. Limits varies from x1 till x2. What is x1? 0. What is x2? 4. f of x. आता फंक्शन लिहिताना नेहमी हे बघा, फंक्शन लिहिताना नेहमी आपण काय लिहितो, y इज इक्वल टू लिहितो, वाय स्क्वेअर नाही लिहितो, y इज इक्वल टू. इथे पण काय y इज इक्वल टू, इथे आहे का y इज इक्वल टू आहे का, नाही, y स्क्वेअर आहे. मग y काय बनेल, व्हॉट विल बी y हियर, इथे स्क्वेअर रूट घ्यावा लागेल तुम्हाला, करेक्ट. सो इथे व्हॉट विल बी y विल बी इक्वल टू 2 रूट x, करेक्ट आहे का. y विल बी इक्वल टू व्हॉट, 2 रूट x मायनस इथे ऑलरेडी y इज इक्वल टू g ऑफ x. सो g ऑफ x तुमचा काय बनेल, x. व्हॉट आर द लिमिट्स, dx. क्लिअर आहे काय दोन्ही तिन्ही पॉईंट. पहिले आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केला, नंतर एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स डिसाइड केले, आणि नंतर हा फॉर्म्युला यूज करायचा. सो लेट अस फाइंड इंटिग्रल ऑफ दिस. सी हियर 2 रूट एक्स एरिया इज इक्वल टू 2 ॲज इट इज रूट एक्सचं इंटिग्रल काय म्हणणार, रूट एक्सचं इंटिग्रल एक्स टू दी पॉवर 3/2 अपॉन 3/2. व्हॉट आर दी लिमिट्स, 0 to 4, 0 to 4 मायनस एक्सचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर अपॉन 2. व्हॉट आर द लिमिट्स, 0 to 4. लेट अस सॉल्व दिस. 2 इंटू ही टर्म वरती आणल्यावर काय बनणार, 2/3. इथे एक्स आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, 4 to the power 3/2 मायनस 0 to the power 3/2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मायनस हा 1/2 आउटसाईडला लिहिला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लिअर आहे. सो दिस बिकम्स 2 into 2 किती झालं, 4/3 इंटू 4 to the power 3/2 किती होणार सांगा, 4 to the power 3/2. हे बघा 4 to the power 3/2, 4 to the power 1/2, त्याचं काय करावं लागेल, क्यूब. हे 4 to the power 1/2 म्हणजे काय झालं, 2 क्यूब. व्हॉट इज 2 क्यूब, 8. So 4 to the power 3/2 is what, 8 minus 1/2 into 4 square is 16, right. So काय बनणार आहे, किती झाले, 32/3 मायनस 8/1, राईट. क्रॉस मल्टिप्लाय करा, 32 into 1 32 मायनस 8 into 3 24 अपॉन 3 किती आलं, राईट. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व एरिया बिटवीन, दिस इज हाऊ यू हॅव टू फाइंड एरिया बिटवीन दी कर्व. क्लिअर आहे का, सिंपल स्टेप्स आहे बघा. एकदा आपण स्टेप्स डिस्कस करूयात. स्टेप्स काय काय होत्या, पहिले डायग्राम एक तुम्हाला ड्रॉ करायची, सेकंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे, राईट. थर्ड काय होतं, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स डिसाईड करा, राईट. आणि फोर्थमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा, राईट. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स लिहिताना नेहमी वाय इज इक्वल टू लिहायचे. जसं इथे वाय स्क्वेअर होतं, सो आपण इथे काय कॅल्क्युलेट केला, वाय कॅल्क्युलेट करून घेतला. व्हॉट इज वाय, 2 रूट एक्स, राईट. बस या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सो हा जो एरिया आपण कॅल्क्युलेट केला, इट इज बिटवीन पॅराबोला अँड लाईन, पॅराबोला अँड लाईन. कर्व जरी डिफरंट आले, 2 पॅराबोला आले तरी मेथड काय राहणार आहे, सेम. हे लक्षात असू द्या. राईट डाऊन दिस.
झालं का लिहून? सेकंड लिहा, y इज इक्वल टू एक्स स्क्वायर y is equal to x square and y is equal to 4x. So y is equal to x square, again it's a equation of parabola, and y is equal to 4x, it's a equation of line passing through origin. राईट. त्यासोबत सॉल्व करूयात. काल पण आपण एक पॅराबोला लाईनचं सॉल्व केलं होतं. नेक्स्ट स्टेप काय, एरिया ड्रॉ करायचा आहे. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आधीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर बघितलं y स्क्वेअर होतं. आधीच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. हा पॅराबोला आपण असा ड्रॉ केला आहे. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, वर्टिकल पॅराबोला ड्रॉ होईल. हां, काल आपण डिस्कस केलं आहे, कालच्या ह्याच्यात बघा लिहून दिलेलं आहे. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, हा पॅराबोला कसा येईल, या पद्धतीने ड्रॉ करावा लागेल. दिस इज वॉट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. राईट. देन लाईन ड्रॉ करायची. लाईन इज वॉट, y इज इक्वल टू mxच्या फॉर्ममध्ये, y इज इक्वल टू 4x. सो इट्स अ इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. y is equal to 4x and this is the area we need to calculate. हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो x स्टार्ट्स कुठे होतोय, x स्टार्ट फ्रॉम x इज इक्वल टू 0 आणि x या पॉईंटला एंड होतोय. तर तुम्हाला a चे कोऑर्डिनेट्स परत फाइंड आउट करावे लागतील. हां, प्रोसिजर विल रिमेन सेम, जे आपण आधीच्या 2 एक्झाम्पलमध्ये सॉल्व केले तसंच सॉल्व करायचं आहे. सो पहिलं टास्क आहे, तुम्हाला पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. व्हॉट इज ए? ए इज इंटरसेक्शन ऑफ पॅराबोला अँड लाईन. सो तुम्हाला जर ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत, वी नीड टू सॉल्व दिस 2 इक्वेशन. करा, डायग्राम ड्रॉ करा आणि ए चे कोऑर्डिनेट्स सांगा, ए चे कोऑर्डिनेट्स किती येतील. So to get A, solving y is equal to x square and y is equal to 4x. कसं सॉल्व करणार, y is equal to 4x इथे पुट करून टाका. y is equal to 4x. राईट. y ची व्हॅल्यू किती, 4x. इथे पुट करूयात सेकंड इक्वेशनमध्ये. सो 4x विल बी इक्वल टू एक्स स्क्वेअर So what about x? 4. Right? x जर 4 आला, x जर 4 आला, 4 into 4, y किती बनणार, 16. a चे कोऑर्डिनेट्स काय झाले, 4,16. सो ज्या लिमिट्स आहेत, लिमिट्स काय आल्या, x इज इक्वल टू 0 टिल x इज इक्वल टू 4. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. सेकंड इज आपल्याला एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स डिसाईड करायचे. काय प्रोसिजर होती, यू विल ड्रॉ वन व्हर्टिकल लाईन
या एरियामधून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. ही व्हर्टिकल लाईन पहिले वरतून चेक करायचं कशाला इंटरसेक्ट करते, लाईनला. सो लाईन तुमचं काय बनेल, एफ ऑफ एक्स बनेल, राईट. नंतर ही व्हर्टिकल लाईन या पॅराबोलाला इंटरसेक्ट करते. सो दिस बिकम्स युअर जी ऑफ एक्स. So write down formula. Area is equal to integral x1 till x2 f of x minus g of x dx. f of x minus g of x dx. Substitute करा. What is f of x? Right. Y is equal to 4x. So is equal to integral x1 is 0, x2 is 4, f of x is 4x minus g of x. Y is equal to पाहिजे ऑलरेडी फॉर्म मध्ये y is equal to g of x काय येणार x square. इंटिग्रेट दिस आणि सांगा काय येतो एरिया. Two by 3. करेक्ट आहे का? सो हे किती झालं 8 मायनस किती येते आन्सर? 96. ओके इथे मी डिवाइड बाय 2 करून टाकलो. इथे 16/2 केलं आहे. 16 × 2 32 आणि हे किती झालं 64/3 क्रॉस मल्टिप्लाय. सो हे किती झालं राईट 96 - 64/3 सो 32/3 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. मेथड का आली का?
राईट. 2 क्वेश्चन देतोय, सॉल्व करायचे. राईट डाऊन. Write down the area enclosed between the parabola. The area enclosed between the parabola y square is equal to 4x and the line y is equal to 2x is एक एक सॉल्व करायला घ्या. 2/3, 1/3, 1/4, 3/4. This is first one, and second y is equal to mx असेल तर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन सेम. कोणती वर्टिकल आहे? हां, ही वर्टिकल या इंटरसेक्शन पॉईंटच्या आधी दोन्ही कर्वला ती इंटरसेक्ट झाली पाहिजे.
ये 1/3. Right, 1/3. फर्स्ट झालं का सगळ्यांचं? आलं का फर्स्ट? 1/3 1/3 स्क्वेअर युनिट्स.
Next layer, find area of region included between y square is equal to 4x and x square is equal to 4y. So previous जे example होते, it's a area of region between what parabola and line. जे दोन कर्व दिलेले ते एक होता पॅराबोला, सेकंड काय होता लाईन. आता याच्यात नेक्स्ट टाईप काय, एरिया बिटवीन टू पॅराबोलाज. दोन्ही इक्वेशन कसले आहेत पॅराबोलाचे. ओके, मेथड विल रिमेन सेम. कर्व काही येऊ द्या, जी मेथड आपण डिस्कस केली तीच यूज करायची. सो फर्स्ट वी विल क्रिएट दी एरिया. एरिया पहिले ड्रॉ करा. So this is xy coordinate system. First जो curve है that is y square is equal to 4x. So y square is equal to 4x. Y square is equal to 4x. And second, x square is equal to 4y. x square is equal to 4y. X square is equal to 4y. This is how area will look. हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. राइट, एरिया बिटवीन टू पॅराबोलाज. सो फर्स्ट स्टेप काय होती, वी विल फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आपल्याला लिमिट्स पहिले फाइंड आउट करून घ्यायचे आहे. सो इथे एक्स स्टार्ट होतो आहे, एक्स स्टार्ट्स फ्रॉम 0 आणि इथे एक्स काय होतो आहे, एंड होतो आहे. सो तुम्हाला एचे कोऑर्डिनेट्स पहिले फाइंड आउट करावे लागते. व्हॉट इज ए इज इंटरसेक्शन ऑफ दिस टू पॅराबोला. सो टू गेट कोऑर्डिनेट्स ऑफ ए वी विल सॉल्व दिस टू इक्वेशन. हां, सेम कॉन्सेप्ट इथे पण आहे. केली, एक डायग्राम ड्रॉ केली का. राईट डाऊन. टू गेट ए सॉल्विंग काय सॉल्व करणार, हे दोन इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व करायचे. काय इक्वेशन, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4y. सो एका इक्वेशनवरून y कॅल्क्युलेट करा. सपोज आपण इथून y कॅल्क्युलेट करूया. व्हॉट विल बी y फ्रॉम दिस एक्स स्क्वेअर बाय 4. हा जो y आहे इथे या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून टाका, सेकंड इक्वेशनमधून. बरोबर, एका इक्वेशनमधून आपण y कॅल्क्युलेट केला, तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो. इक्वेशन काय आपलं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. व्हॉट इज वाय, याचा काय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. काय बनणार, एक्स टू दी पॉवर 4 अपॉन 4 स्क्वेअर इज इक्वल टू 4x. एक एक्स काय होणार आहे, कॅन्सल. हां, एकदा बघून घ्या. एक एक्स काय झाला, कॅन्सल. इथे काय उरलं 3. राईट. सो व्हॉट यू आर हॅव्हिंग, एक्स क्यूब इज इक्वल टू, x cube will be equal to 16 into 4, 64. So what about x, 4 cube. What is 4 cube, 64. क्लियर आहे का. एका इक्वेशनवरून y कॅल्क्युलेट केला, इथून y काय आला तुमचा एक्स स्क्वेअर बाय 4. ही y ची व्हॅल्यू आपण सेकंड इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x असं इक्वेशन आहे. y ची व्हॅल्यू टाकली, एक्स स्क्वेअर बाय 4, याचा झाला स्क्वेअर इज इक्वल टू 4x. एक्स टू दी पॉवर 4, 4 स्क्वेअर इज 16 इज इक्वल टू 4x. एक एक्स कॅन्सल केला आहे. व्हॉट यू आर गेटिंग, एक्स क्यूब इज इक्वल टू 64. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू किती झाली, 4. मग एक्सची जर व्हॅल्यू 4 आहे, एक्सची व्हॅल्यू, राईट, एक्सची जर व्हॅल्यू 4 आहे, 4 स्क्वेअर 16 अपॉन 4, वायची व्हॅल्यू किती येणार आहे, 4. हे बघा, तसं पण आपल्याला वायची व्हॅल्यू लागत नाही, आपल्याला फक्त एक्सच्याच व्हॅल्यूज पाहिजे. सो एक्स स्टार्ट्स फ्रॉम 0, इथे एक्स स्टार्ट होतोय आणि एक्स कुठे एंड होतोय, 4 वर.
याच्यानंतर स्टेप काय आहे, यू हॅव टू डिसाइड विच वन इज एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स, राईट. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स डिसाइड करायचं आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय तुमचा, एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरिया इज इक्वल टू इंटिग्रल x1 टिल x2 एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. Right, so 0 to 4. Let us decide which one is f of x and g of x. For that काय मेथड आहे, you will draw one vertical line. ही vertical line पहिले या ब्ल्यू पॅराबोलाला इंटरसेक्ट करते. सो हा तुमचा काय बनणार, f of x बनेल. हा तुमचा काय बनेल, f of x. त्यानंतर ही vertical line या ब्लॅक पॅराबोलाला कट करते. हा तुमचा काय बनेल, g of x. आता जे फंक्शन्स पाहिजे, फंक्शन आपल्याला नेहमी कसे पाहिजे, y इज इक्वल टू पाहिजे. हे आहे का, y इज इक्वल टू आहे का नाही, हे काय वाय स्क्वेअर आहे. सो याचं कन्वर्जन करून घ्या, y विल बी इक्वल टू वॉट, 2 रूट एक्स. इथे आहे का, y इज इक्वल टू वॉट विल बी y विल बी इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 4. हा तुमचा झाला एफ ऑफ एक्स आणि हा काय झालं, जी ऑफ एक्स. राईट, एक वर्टिकल लाईन ड्रॉ केली आपण. ही वर्टिकल लाईन पहिले या ब्ल्यू पॅराबोलाला इंटरसेक्ट करते. हा तुमचा झाला एफ ऑफ एक्स. वर्टिकल लाईन पुढे एक्सटेंड केली, या ब्लॅक पॅराबोलाला कट करते. हा तुमचा झाला जी ऑफ एक्स. राईट, आता एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे आपण कसे लिहितो, वाय इज इक्वल टू लिहितो. इथे वाय स्क्वेअर आहे, सो वाय करून घेतलं याचं, वाय विल बी इक्वल टू 2 रूट एक्स. इथे ऑलरेडी वाय विल बी इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 4. राईट, सबस्टिट्यूट करा एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. So f of x is 2 root x minus g of x is x square by 4. Into what, dx. 2 into root x से integral x to the power 3 by 2 upon 3 by 2. Limits are from 0 to 4. मायनस 1/4 आउटसाइडला लिहिलं आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल एक्स क्यूब बाय 3. लिमिट्स आर फ्रॉम 0 to 4. राईट, सो हे 3/2 वरती जाऊन काय होणार आहे, 2/3 होणार. सो दिस टर्म विल बी 4/3. 4 to the power 3/2 minus 1/12 4 cube. राईट, ही टर्म काय झाली 2/3. 2 into 2 4/3. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केली 4 to the power 3/2 मायनस हे झालं 1/12 एक्स क्यूब आहे. अप्पर लिमिट किती आहे 4 क्यूब. राईट, सॉल्व दिस. किती येणार आहे, हां 4 to the power 3/2 किती झालं 8 into 4 32 upon 3 मायनस हे किती झालं 64/12 ची टर्म आहे. 64/12 म्हणजे किती झाले 16/3. सिक्स्टीन बाय 3 मायनस आहे, मायनस 16/3 स्क्वेअर युनिट्स.
सो MCQला तुम्ही डायरेक्टली जो एरिया आपण कॅल्क्युलेट करणार हा कसा कॅल्क्युलेट करणार 16 AB/3. हां, आता हे यूज कसं करायचं आहे इथेच आपण यूज करूयात या एक्झाम्पलसाठी. सो दोन पॅराबोला हे दोन पॅराबोला होते y² = 4x आणि x² = 4y. राईट. हे बघा एक काय होतं y² = 4x होतं. y² = 4x याला तुम्ही कम्पेअर कशाशी करणार y² = 4ax ने. करेक्ट आहे का. सो 4a ची व्हॅल्यू किती आली 4. a ची व्हॅल्यू किती आली 1. दुसरा पॅराबोला काय दिलेला आहे x² = 4y याला कशाशी कम्पेअर करणार x² = 4by. 4b ची व्हॅल्यू किती आली 4. b ची व्हॅल्यू किती आली 1. व्हॉट अबाउट एरिया काय आहे 16 AB/3. 16 × 1 × 1/3 16/3. तो हे शॉर्टकट कशासाठी यूज करायचं आहे दोन पॅराबोला असतील तर यूज करायचं. राईट. सो दोन पॅराबोला असतील हे कम्पेअर करा. ए आणि बीच्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. ए आणि बीच्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करा 16 AB/3 यू विल गेट दी आन्सर. राईट. शॉर्टकट लिहून ठेवा. सो हे तुम्ही पूर्ण कम्प्लिटली अवॉइड करू शकता. शॉर्टकट फक्त MCQला यूज करायचं आहे. हे काल आहे का कसं कम्पेअर केलं आहे y² वाला y² शी कम्पेअर केला x² शी कम्पेअर करा. राईट. इथून 4a ची व्हॅल्यू किती आली 4. हे बघा इथे x आहे y² 4a ची व्हॅल्यू किती आली 4. इथे पण 4b ची व्हॅल्यू किती आली 4. इथून ab फाइंड आउट केले. राईट. शॉर्टकट यूज करून मला याचे आन्सर सांगा. व्हॉट इज एरिया इन्क्लुडेड बिटवीन दिस टू पॅराबोला. फर्स्ट आहे y² = x अँड x² = y. शॉर्टकट यूज करायचे. सांगा आणि आन्सर किती येणार. आणि सेकंड आहे 4y² = 9x अँड 3x² = 16y. 3x² = 16y. राईट. यूज दी शॉर्टकट आणि सांगा एरिया किती येणार आहे. हां 1/3. हां 1/3. राईट. हे मेथड यूज करा. पहिला काय दिलेलं आहे y² = x. सो यू कम्पेअर दिस विथ वॉट y² = 4ax. सो 4a ची व्हॅल्यू किती आली 1. a ची व्हॅल्यू किती आली 1/4. राईट. राईट साईड कम्पेअर करायचं आहे. 4ax आहे इथे फक्त x आहे. मग 4a किती बनला 1. a किती आला 1/4. Second x² = y. So you compare this with x² = 4by.
सो 4b व्हॅल्यू किती आली इथे 1, b व्हॅल्यू किती आली 1/4. एरिया 16 AB/3. कॅल्क्युलेट दिस. सॉल्व करत होतो तो आपल्या पॉईंट ए पाहिजे होता. मग मी x² = 4y, तर वायची व्हॅल्यू याच्यातून काढली 2√x. तसं केलं तर माझं 64/9 येत होतं. नाही, इथून y कॅल्क्युलेट केला ना. हां, y किती आला 2√x. 2√x इथे सबस्टिट्यूट करावं लागेल बरोबर ना. y ची व्हॅल्यू म्हणजे x² = 4 × 2√x. आता हे तू कसं सॉल्व केलं. √x ला इकडे घेतला म्हणजे 4 × 8 √x ला इकडे सबस्टिट्यूट केलं. हां, मग हे काय झालं x² √x = 8. पुढे 3√x = 8. 3 रूट कसं आलं. √x × √x × √x असं. हां, मग 3 नाही बनणार आहे. √x × x काय झालं x × x⁴ म्हणजे x⁴ बनलं. x⁴ बनेल = 8. म्हणजे x किती येणार आहे. आपण केलं ना 4⁵ किती येतं 8. आणि आता हे y² लिहून घ्यावं लागेल. y² किती झालं 9/4. y² इक्वेशन लिहिताना कसं लिहिणार y² लिहायचा सेकंड याच्यात डायरेक्टली कम्पेअर नका करू. जसं हे काय दिलेलं आहे 4y² = 9x दिलेलं आहे राईट. 4y² = 9x. सो y² काय बनेल 9/4x आणि मग याला कम्पेअर करा y² = 4ax ने. म्हणजे 4a ची व्हॅल्यू किती आली 4a ची व्हॅल्यू किती आली 9/4. म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली 9 करेक्ट आहे का 9/16. राईट. सिमिलरली याला x² लिहून घ्या पहिले. x² विल बी इक्वल टू हाऊ मच 16/3y. मग याला कम्पेअर करा x² = 4by. म्हणजे 4b ची व्हॅल्यू किती झाली 16/3. सो व्हॉट अबाउट b 16/12 and then you calculate area 16 into a into b right. so हे 16 हे कॅन्सल झालं. किती आहे 4 स्क्वेअर युनिट्स.
रेट झाले का? सो एक क्वेश्चन लिहा, फक्त तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची. हां, सॉल्व लगेच होऊन जाईल ते. राईट डाऊन. फाइंड एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय स्ट्रेट लाईन. फाइंड एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय. फाइंड एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय straight line. 2y is equal to 5x plus 7. 2y is equal to 5x plus 7. x axis comma करून x axis and x is equal to 2, x is equal to 5. Find area of region bounded by straight line. 2y is equal to 5x plus 7. x axis, x is equal to 2, x is equal to 5. हा एरिया तुम्ही ड्रॉ करा पहिले. एरिया ड्रॉ करायला सगळ्या लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. 2y is equal to 5x plus 7. x axis म्हणजे काय झाला तुमचा? x axis ऑलरेडी आहे. x is equal to 2 आणि x is equal to 5. करा बरं, एरिया ड्रॉ करा. कसल्या लिमिट्स दिलेल्या आहे? एक्सच्या लिमिट्स आहेत. करेक्ट आहे का? एक्सच्या लिमिट्स काय? एक्स इज इक्वल टू 2 टिल एक्स इज इक्वल टू 5. सो तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार, इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स. राईट. एरिया ड्रॉ करा. एरिया कसा दिसेल तो? सो तुम्हाला 3 लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. एक्स इज इक्वल टू 2, वर्टिकल लाईन येणार पॅरलल टू वाय ॲक्सिस. एक्स इज इक्वल टू 5, अगेन वर्टिकल लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. आणि एक थर्ड लाईन ड्रॉ करायची. 2y इज इक्वल टू जे पण असेल. 2y इज इक्वल टू काय दिले? 5x प्लस 7. काल आपण डिस्कस केलं. आपण एक लास्ट एक्झाम्पल जे सॉल्व केलं, मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला एखाद्या कर्व, एखादी लाईन ड्रॉ करायची आहे, तुम्हाला त्याचे इंटरसेक्शन फाइंड आउट करा. यू फाइंड इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस, इंटरसेक्शन विथ वाय ॲक्सिस. इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस कसा फाइंड आउट करतो? पुटिंग y इक्वल टू 0. तुम्हाला 1 पॉईंट भेटला. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला किती पॉईंट्स लागतील? 2. तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. 2y इज इक्वल टू, हे बघा लक्ष द्या, 2y इज इक्वल टू काय? 5x प्लस 7. ही लाईन ड्रॉ करायची आहे. हाऊ यू विल ड्रॉ दिस लाईन? या लाईनचा इंटरसेक्शन फाइंड आउट करा विथ एक्स ॲक्सिस. कसा फाइंड आउट करणार? बाय पुटिंग y इक्वल टू 0. y जर 0 झाला, x किती आला? -7/5. अंदाजे ड्रॉ करा, प्लॉट करा. -7/5 निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरील. इंटरसेक्शन विथ वाय ॲक्सिस, की ही लाईन वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते? x 0 झाला. x जर 0 झाला तर y किती येणार? 7/2. सो पॉईंट काय प्लॉट करायचे? इथून पॉईंट काय भेटला? -7/5, 0. इथून पॉईंट काय भेटला? 0, 7/2. 2 पॉईंट भेटले, एक लाईन ड्रॉ होईल. राईट. कालची मेथड लक्षात होते. आपण जे लास्ट एक्झाम्पल आय थिंक पॅराबोलाचं सॉल्व केलं होतं, लास्टचं कालचं एक्झाम्पल. कर्व तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. कर्व ड्रॉ करायची सिम्पल मेथड काय आहे, की तुम्ही तो कर्व एक्स आणि वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतो हे फाइंड आउट करून घ्या. एक्स ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतो हे कसं फाइंड आउट करणार? y इज इक्वल टू 0 टाका. 1 पॉईंट भेटला. हा कर्व किंवा ही लाईन वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते हे कसं फाइंड आउट करणार? x इज इक्वल टू 0 टाकून द्या. अंदाजे ड्रॉ करा. कसं ड्रॉ करणार? जसं हा पॉईंट काय? -7. -7/5 किती झालं? 7/5 म्हणजे किती झालं सांगा? 1 पॉईंट किती झालं? 1.4. 1.4 अंदाजे ड्रॉ करा. सपोज हा 0 आहे तुमचा, 1, 2, 1.4 समवेअर हियर. 0, 7/2. व्हॉट इज 7/2? 7/2 म्हणजे किती झालं? 3.5. सो याच्या डबल समवेअर हियर. ही अशी लाईन ड्रॉ होणार आहे तुमची. राईट. त्यानंतर एक लाईन काय? एक्स इज इक्वल टू काय? एक्स इज इक्वल टू 2. ही झाली एक्स इज इक्वल टू 2. दुसरी लाईन काय? एक्स इज इक्वल टू 5. आणि हा एरिया असणार आहे. राईट. एरिया ड्रॉ करता यायला पाहिजे. मेथड लक्षात होऊ द्या. इंटरसेक्शन विथ एक्स आणि इंटरसेक्शन विथ वाय ॲक्सिस फाइंड आउट करावं लागेल. फॉर्म्युला तर हाच यूज करायचा आहे. इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स. एक्स इज इक्वल टू 2 टिल एक्स इज इक्वल टू 5.
इथून वाय लिहा, वाय काय बनणार 5x प्लस 7/2, इथे सबस्टिट्यूट करा. 2 to 5 एफ ऑफ एक्स लिहायचं आहे. एफ ऑफ एक्स लिहिताना आपण आधी पण डिस्कस केले, y इज इक्वल टू लिहावं लागेल. इथे काय दिलंय 2y दिलंय, 2y इज इक्वल टू 5x प्लस 7. मग y काय बनेल 5x प्लस 7/2 dx. हे इंटिग्रल सॉल्व करावं लागेल. हां तो घ्यावा लागेल ना, फंक्शन झालं ना ते. y इज इक्वल टू 5x प्लस 7/2. याचं इंटिग्रल कसं लिहिणार? 5/2 बाहेर लिहा, एक्सचं इंटिग्रल x²/2. हा 7/2 बाहेर लिहा, dxचं इंटिग्रल काय बनेल x. आणि मग लिमिट सबस्टिट्यूट करावे लागतील. हां नंतर सॉल्व करून बघा इंटिग्रल. आन्सर याचं यायला पाहिजे 147/4. हां आन्सर लिहून ठेवा, 147/4 असा आन्सर यायला पाहिजे. सॉल्व करून बघा येते का. 147/4. राईट. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण हे कव्हर केलं होतं, एरिया अंडर दी कर्व. आणि आज आपण 2 केसेस बघितले आहेत, एरिया बिटवीन दी कर्व. एरिया बिटवीन दी कर्व मध्ये पहिला टाईप बघितला आपण, एरिया बिटवीन पॅराबोला अँड लाईन. राईट, पॅराबोला अँड लाईन. अँड याच्यात सेकंड व्हेरिएशन काय होतं? सेकंड व्हेरिएशन काय होतं याच्यात? हां 2 पॅराबोला. दोन पॅराबोला, एरिया बिटवीन 2 पॅराबोला. मेथड सेम आहे. पॅराबोलाचे एक्झाम्पल आले, तुम्ही हा शॉर्टकटही यूज करू शकता MCQ साठी. 16ab/3. ए आणि बीच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा आणि याच्यात सबस्टिट्यूट करा. ठीक आहे. राईट. सो आज थांबूयात आपण, उद्या कंटिन्यू करूयात.